हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आत्ता जस्ट मी ब्लॉग चालू केला आहे. तर आज मी ब्लॉगमध्ये एम्ब्रॉयडरी दाखवणार आहे, कशी करतात, कसे फ्लावर्स बनवतात, ते सगळं मी दाखवणार आहे आता. तर मी ते जरा बसते बाहेर थंड व्हायला. तर इकडे मी ए सी लावले, मला झाले खूप गरम, तर मी ए सीमध्ये बसते, जरा चिल होते चिल. तो बघा आमचा माकड. चला मग एम्ब्रॉयडरी स्टार्ट करूयात का. तर इकडे मी एक कॉटनचा क्लॉथ घेतला आहे आणि त्यावर मी मस्त डिझाईन काढली आहे. एक मुलगी पाळण्यात बसली, म्हणजे असं एक हॅपी बर्थडेवाला एक डिझाईन काढली आहे. तुम्ही पण असं काढू शकता. आणि इकडे मी त्याला लॉक केलेला आहे स्क्रूनी. आणि असे थ्रेड्स मी घेतले तिकडे यूज करण्यासाठी, वेगवेगळ्या कलरचे असे थ्रेड घ्यायचे तुम्हाला पण यूज करण्यासाठी. चला स्टार्ट करूयात आता. इकडे मी एक येलो थ्रेड घेतली आहे. आता आपण फ्लावरसाठी ती घेतली आहे थ्रेड. तर आता मी तुम्हाला दाखवते की फ्लावर्स कसे बनवायचे आणि कशी पद्धत आहे ते फ्लावर्स बनवायची. तर चला आता आपण फ्लावर्स बनवायला घेऊयात. तर ही थ्रेड मी दोन्ही साईडनी त्याला लॉक केलं आहे, गाठ मारून घेतली आहे. आणि आता स्टार्ट करूयात. तरी ते सर्कल्समध्ये आपण फ्लावर्स करणार आहेत छान. इकडे मी एक सर्कल घेतलं आणि तिथे आता आपण थ्रेड घेणार. त्यामधून आपल्याला 5 लाईन्स काढायच्या आहेत. जसं तुम्हाला सोपं पडेल तसं तुम्ही करा. 5 इथे लाईन्स काढून घ्यायचे आहेत आपल्याला. जसं मी करते तसंच सेम तुम्ही करा बघून, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल, म्हणजे तुम्हाला मिस्टेक नाही होणार कुठे. इथे मी 5 लाईन्स आधी काढून घेते. इथे माझे 5 लाईन्स काढून झालेत आणि आता मी थ्रेडला आपण तिथूनच काढूयात. आणि फर्स्ट आपल्याला खालून घ्यायचं आहे थ्रेडच्या, आणि मग एक जी लाईन आहे तिथून आपल्याला वरतून घ्यायचं आहे. मग परत 30 थ्रेड आपल्याला खालून घ्यायचे, परत 30 थ्रेड तुम्हाला असं वरतून घ्यायचे आणि मग खालून घ्यायचे. तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. त्याने आपलं असं फ्लावर तयार होईल मस्त. तर चला फ्लॉवर आधी बनवून घेऊयात. तर इकडे मस्त फ्लावर काढून झाला आहे. तर तुम्ही बघितलं कसं आपण फ्लावर क्रिएट केला. तर अशाच पद्धतीत तुम्हाला फ्लावर्स करायचे. तर आता आपण लीव्स करायला घेऊयात.
लीव्ससाठी मी घेणार आहे इथे ग्रीन कलर. तुम्ही डार्क ग्रीन पण घेऊ शकता. मी इकडे लाईट ग्रीन घेतलेला आहे. आता त्यातून मी 3 असे लाईन्स काढणार आहे आणि 3 असे मी वेगळे वेगळे करणार आहे, म्हणजे आपले जास्त थ्रेड मोठी येणार नाही लीव्स करताना, म्हणून मी 3 लाईन्स घेतलेत. या थ्रेडला फक्त आपल्याला एका साईडनेच गाठ मारायची आहे आणि एका साईडने आपल्याला असंच ओपन ठेवायचं आहे. तर आता करूयात लीव्स. तर इथे लीव्स काढून झालेत आणि आता मी गाठ मारून घेते पाठी. तर इथे लीव्स करून झालेत आणि तुम्ही बघू शकता मी कशी स्टेप वापरली लीव्स करण्यासाठी. तर तुम्ही पण तसंच फॉलो करा. आता आपण करूयात हे छोटे फ्लावर्स, म्हणजे त्यांची जी वेळ असते ते आपण करूयात आता. तर इकडे मी ब्राऊन कलरचे थ्रेड घेणार आहे त्यासाठी, कारण जे आपण ओरिजिनल जे झाडं बघतो त्यांना असं ब्राऊन कलरच असतो, त्यांची जे फांदी वगैरे असतात ते. त्यासाठी मी ते ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला एकच गाठ मारायची आहे. तर इथे मी एक वेगळा पॅटर्न करणार आहे, तुम्ही बघा. तर इथे मी एक वेगळा पॅटर्न केला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे पण मी सेम तसाच पॅटर्न करणार आहे. तर हा पॅटर्न माझं करून झाला आता आणि इथे पण एक आपल्याला वेल काढायची आहे. तर तिथे मी फक्त एक रेष टाकणार आहे, एक लाईन फक्त टाकणार आहे. आणि लाईन्स असे सिम्पल लाईन्सवाले पण खूप छान वाटतात वेळ, आणि डिझाईनवाले पण छान वाटतात. तुम्ही तुमच्या आवडीची करू शकता. इथे बघा मी मस्त लाईन स्ट्रेट लाईन केली आहे. आता आपण बनवणार हे छोटे फ्लावर्स. त्यासाठी मी एकदम थोडासा क्रीम व्हाईट कलर घेतलेला आहे.
घेतले ब्लॅक थ्रेड. आता मी ही बॉर्डर करणार आहे. जो पाळणा आपला आहे, जो बनवला आहे मी, त्याची मी बॉर्डर करणार आहे ब्लॅक ह्याने. तर इथे ब्लॅक बॉर्डर करून झाले. इथे हॅपी बर्थडेला पण मी थ्रेडनीच हे करणार आहे आणि वरती तिचा ड्रेस पण आपण थ्रेडनीच बनवणार आहे. आणि वरती तिचा जो टॉप आहे त्याला मी फक्त कलर करणार आहे. ते इथे व्हाईट थ्रेड घेतले मी आणि त्याने मी आता हॅपी बर्थडे तो थ्रेड स्टिच करणार आहे. बर्थडेचं माझं थ्रेड करून झालं आहे. आता तिचा ड्रेस मी बनवणार आहे. मस्त फ्लावर्स बनवणार आहे त्यावर आणि आपल्याला तिचे हेअर्स पण बनवायचे आहेत. हेअर्स पण बनवूयात आपण. मी सांगते तुम्हाला पुढे कसं बनवायचं हेअर्स. तर चला आता इकडे मी घेणार आहे ही लाईट ब्लू कलरची थ्रेड. त्याने मी तिचे ड्रेसचे फ्लावर्स बनवणार आहे. तर आपल्याला इकडून थ्रेड घ्यायचे आणि असं वन टाईमच आपल्याला त्याला रोल करायचे आणि त्याच जागेवर आपल्याला ती थ्रेड परत टाकायची आणि असं आपला फ्लावर होणार बनून. तसेच फ्लावर्स मी बनवणार आता. तर हे बघा मस्त फ्लावर झालं आहे. आता हे पूर्ण आपण असं इथे काढणार आहे फ्लावर्स. चला फ्लावर्स बनवून झाले सगळे. तुम्ही बघू शकता मग किती छान वाटत आहेत ते. आणि नक्की ट्राय करून बघा. सोपं आहे बनवणं आणि छान वाटतं आहे. तर आता ड्रेसला पण खाली आपण थ्रेडनी हे करूयात. इथे मी घेतली पिंक एकदम पीच कलरची थ्रेड आणि तिचा ड्रेस बनवणार आहे आता मी. फक्त आपल्याला स्ट्रेट लाईन्स करायच्या, बाकी काही नाही. एकदम सोपं आहे बनवणं.
ड्रेस आहे जो आता बनून झालेला आहे, माझा मस्त छान वाटतं आहे. आणि तिचा तो टॉप आहे त्याला मी ग्रीन कलर करणार आहे. तुम्ही वाटलं तर त्याला थ्रेडनी बनवू पण शकता, पण मी इथे ग्रीन कलर देणार आहे त्याला. तर इथे आता कलर करून झालं आहे माझं. आता तिचे हेअर्स बनवूयात आपण. इथे मी घेतले ब्लॅक थ्रेड त्यासाठी. आणि आता आपल्याला घ्यायची सुईनी आपल्याला तिकडे किती लेंथ हवी आहे केसांची त्यासाठी सुई घ्यायची आहे. काढून टाकूयात. आता हे बघा मस्त हेअर झाले तिचे. आपल्याला एक कट करायचे आहेत आता सीझरनी. हे बघा गाईस तिचे हेअर बनवून झाले. आता आपल्याला इथे मध्ये पण थ्रेड करायला लागेल इकडे, म्हणजे कसं एकदम शेव पण नाही दिसणार. ओके, हे बघा असं हे करायचं आपल्याला. हे बघा हेअर झालेत तिचे. आता आपण हे थ्रेड आहे तो मस्त असं इथे टाय करूयात तिला, म्हणजे असं एक काय बोलतो आपण, क्लिप लावूयात, क्लिपसारखं. ओके,
अजून एक गाठ मारूयात. ओके, अजून एक गाठ मारली आपण इथे. आणि आता आपण एक छानसा असा फूल बांधूयात. आता हे आपण कट करू. एक कट करून टाकूयात. हे बघा गाईज, पूर्ण झालेलं आहे मस्त. हे बघा, रिबिन मी मस्त छान बांधले तिला. आता तुम्हाला फुल लुक दाखवते. माझं इथं एम्ब्रॉयडरी करून झाले आणि ऑलमोस्ट खूप वेळ लागला गेला. मी मध्ये मध्ये ब्रेक घेत होती कारण माझे हात दुखत होते. परफेक्ट डिटेल्स वगैरे, डिझाईन वगैरे केले. मस्त फ्लावर्स कसे बनवायचे, लीव्स कसे बनवायचे आणि हे स्पेशली हेअर डॉलचे ते मी नीट तुम्हाला सांगितलं एकदम सोप्पं पद्धतीत. तुम्ही ते ट्राय करून बघा आणि आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला मी कशी एम्ब्रॉयडरी केली. आणि गर्ल्सनी स्पेशली ट्राय करून बघा. खूप सोपं आहे बनवणं, पण वेळ खूप लागतो. हात वगैरे दुखतात, मान वगैरे दुखते, तर नक्की ट्राय करून बघा. इथे मी माझं नाव लिहिलं आहे, हॅपी बर्थडे ऋषिका. इथे तुमचं नाव लिहा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि ही एम्ब्रॉयडरी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि भेटूयात अशाच पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये. आणि जस एम्ब्रॉयडरीचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नवीन नवीन फ्लावरच्या डिझाईन्स तुम्हाला सांगेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा व्हिडिओज हवे असतील तर. चा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.